आपणा सर्वांना पुन्हा एकदा प्रभू येशू ख्रिस्ताच्या मधुर नावामध्ये सलाम. उपासना कार्यक्रमाच्या नवीन भागात आपले मनपूर्वक स्वागत. मला आशा आहे की आपण सर्व देवाच्या कृपेत आणि शांतीत आहात. मागील भागात आपण पाहिले की प्रभू येशू ख्रिस्ताने थकलेल्या आणि ओझ्याखाली दबलेल्या लोकांना विश्रांतीचे आमंत्रण दिले आणि आपल्या प्रेमळ स्वभावाची ओळख करून दिली. आजच्या भागात आपण पाहणार आहोत की येशू सब्बाताबद्दल काय शिकवतो आणि धार्मिक नेत्यांशी त्याचे मतभेद कसे स्पष्ट होतात. शिष्यांनी शब्बाताच्या दिवशी कंसे तोडल्यामुळे परोशी त्याच्यावर आरोप करतात, पण येशू त्यांना दाखवतो की तो शब्बाताचा प्रभू आहे. त्यानंतर तो वाढलेल्या हाताच्या मनुष्याला बरे करतो आणि दयेचे महत्त्व अधोरेखित करतो. पुढे आपण पाहतो की येशू दुष्ट आत्म्यांना बाहेर काढतो, पण काही लोक त्याच्यावर चुकीचे आरोप करतात. येशू त्यांना चेतावणी देतो आणि पवित्र आत्म्याविरुद्ध निंदा या गंभीर विषयावर शिकवतो. तसेच तो सांगतो की मनुष्याचे हृदय जसे आहे तसे त्याचे शब्द आणि कर्म प्रगट करतात. या भागातून आपण शिकणार आहोत की खरे धार्मिक जीवन काय आहे आणि देवाच्या कार्याला आपण कसा प्रतिसाद द्यायला हवा. तर चला आजच्या वचनाच्या अभ्यासाला सुरुवात करूया. प्रभू येशू ख्रिस्ताच्या मधुर नावात आपणास सलाम. आपणा सर्वांचे उपासना कार्यक्रमामध्ये हार्दिक स्वागत. मागील कार्यक्रमात आपण मत्तय याच्या 11व्या अध्यायापर्यंत अध्ययन संपविले आहे. आज आपण पुढे जात असताना अध्याय 12 याच्या पहिल्या वचनापासून ते 42व्या वचनापर्यंत अभ्यास करणार आहोत. आज आपण जो विषय हाताळणार आहोत तो आहे येशू आणि धार्मिक पुढारी यांच्यातील संघर्ष व अंतिम दुरावा. पुन्हा एकदा आपण मत्तेकृत शुभवर्तमानातील घडामोडींकडे आपले लक्ष लावूया. आपण त्याकडे दुर्लक्ष केले तर आपण त्यातील संदेश समजू शकणार नाही. मत्तय येशूचे जीवन चरित्र सांगण्याचा प्रयत्न करत नाही किंवा तो घटनांची कालक्रमानुसार नोंदही करत नाही. तो ख्रिस्ताला राजा म्हणून सादर करतो. तो राजा म्हणून जन्माला आला आणि त्याने आपण ज्याला डोंगरावरील प्रवचन म्हणतो ते दिले, ज्यामध्ये राज्याची नीतिमूल्ये शिकवली आहेत आणि राजाचा जाहीरनामा दिला आहे. त्याने केलेल्या चमत्कारांमधून त्याने दाखवून दिले की त्याच्यामध्ये सामर्थ्य आहे आणि मग त्याने आपल्या शिष्यांना कामगिरीवर पाठवले. लोकांची प्रतिक्रिया नकारात्मक होती आणि त्यानंतर राजाने शहरांवर न्यायनिवाडा जाहीर केला. प्रभू येशू आणि त्या काळातील धार्मिक नेते, विशेषतः पुरुषी, यांच्यात उघड संघर्ष सुरू होतो. सुरुवातीला ते त्याच्याशी मैत्रीने वागतात, पण शब्बात दिवसाच्या प्रश्नावरून त्यांचे त्याच्याशी मतभेद होतात. आपण हा शब्बाताचा मुद्दा 2 ठिकाणी पाहणार आहोत. एकदा बाहेर शेतात आणि नंतर सभास्थानात. आता आपण येशू स्वतःला शब्बाताचा धनी असल्याचे घोषित करतो या मुद्द्याविषयी विचार करूया. आणि यासाठी आपण मत्तयाचे शुभवर्तमान 12वा अध्याय 1 वचन आपण वाचूया. त्यावेळी एका शब्बात दिवशी येशू शेतामधून गेला, तेव्हा त्याच्या शिष्यांना भूक लागली होती, म्हणून ते कणसे मोडून खाऊ लागले. येथे आपण पाहतो की येशू स्वतःला शब्बाताचा धनी म्हणतो, पण त्या वादात जाण्यापूर्वी शिष्य कणसे मोडून का खात होते हे आपण पाहूया. त्यांना भूक लागली होती कारण ते येशूच्या मागे चालत होते. त्याने मत्तयाचे शुभवर्तमान 8वा अध्याय 20व्या वचनामध्ये एका तरुणाला सांगितले होते, खोकडांना बिळे व आकाशातील पाखरांना कोटी आहेत, परंतु मनुष्याच्या पुत्राला डोके टेकण्यास ठिकाण नाही. त्यावेळी ते खरोखरच भुकेले होते. यावरून आपल्या प्रभूने अनुभवलेल्या गरिबीची आपल्याला आठवण होते. येशू आपल्या शिष्यांच्या वागण्याचे समर्थन करतो आणि याच ठिकाणी धार्मिक पुढाऱ्यांशी त्याचा संघर्ष उघडपणे सुरू होतो. वाचू आपण 2रं वचन. हे पाहून परुषी त्याला म्हणाले, पहा, शब्बात दिवशी जे करू नये ते आपले शिष्य करीत आहेत. खरं तर परुषी येशूला म्हणतात, तुम्ही याची परवानगी का देता? जाऊया आपण 3ऱ्या वचनाकडे. त्याने त्यांना म्हटले, दावीद व त्याच्याबरोबरची माणसे यांना जेव्हा भूक लागली तेव्हा त्याने काय केले? याची नोंद आपल्याला शमूलाचे पहिले पुस्तक याचा 21वा अध्याय आणि 1 ते 6 या वचनांमध्ये आढळते.
हा काळ दाविदाला राजा म्हणून नाकारले जात असतानाचा, म्हणजेच शौल राज्य करीत असतानाचा होता. त्याचप्रमाणे प्रभू येशूलाही राजा म्हणून नाकारले जात होते. त्याचा मशिहा असल्याचा दाव्याला मान्यता मिळाली नव्हती. आता तो आपल्या शिष्यांची काळजी घेत आहे. मग त्यासाठी त्याला शब्बात दिवसाच्या पालनाकडे दुर्लक्ष करावे लागले तरी हरकत नाही. आणि दावीद राजाने देखील त्याला मोशेच्या नियमशास्त्राचे उल्लंघन करावे लागले तरीही आपल्या माणसांची काळजी घेतली. आपण वाचूया मत्तयाचं शुभवर्तमान 12 अध्याय 4 ते 5 ही वचने. म्हणजे तो देवाच्या मंदिरात कसा गेला आणि ज्या समर्पित भाकरी त्याने व त्याच्याबरोबरच्या माणसांनी खाऊ नयेत तर याजकांनी मात्र खाव्यात, त्या त्यांनी कशा खाल्ल्या हे तुम्ही वाचले नाही काय? किंवा याजक मंदिरात शब्बात दिवशी शब्बात मोडून निर्दोष असतात हे नियमशास्त्रात तुम्ही वाचले नाही काय? याजकांनी शब्बात दिवशी काम केले. पुढच्या वचनात काय सांगितलं आपण वाचूया. 6वं वचन. तरी पण मी तुम्हाला सांगतो की मंदिरापेक्षा थोर असा कोणी एक येथे आहे. येथे प्रभू येशू मंदिरापेक्षा स्वतःचे श्रेष्ठत्व अधिक असल्याचे सांगतो. परुषी लोकांच्या दृष्टीने पाहता त्याने शब्बात तर मोडला होताच, शिवाय त्याने देवाची निंदा देखील केली होती. पुढे आपण जाऊया 7व्या वचनाकडे. मला दया पाहिजे, यज्ञ नको, याचा अर्थ तुम्हाला समजला असता तर तुम्ही निर्दोषांना दोष लावला नसता. होशे याचा 6वा अध्याय आणि 6व्या वचनामध्ये आपल्याला याचा संदर्भ आढळतो. मी यज्ञाचा नाही तर दयेचा भुकेला आहे. आपला प्रभू आपल्या शिष्यांची बाजू मांडताना असे म्हणाला, त्यांनी शब्बात दिवसाचे उल्लंघन केले नाही. तो असे का म्हणाला? वाचूया आपण 8वं वचन. कारण मनुष्याचा पुत्र शब्बाताचा धनी आहे. येशूने जेव्हा स्वतःला शब्बाताचा धनी असल्याचे घोषित केले तेव्हा त्याने त्यांच्या सर्वात पवित्र मानल्या जाणाऱ्या आचरणावरच आपला हात ठेवला होता. पुरुषांच्या दृष्टीने यापेक्षा मोठा दावा करणे त्याला शक्य नव्हते. या गोष्टीमुळे त्यांच्या मनात निश्चितच कटुता आणि द्वेष निर्माण झाला. आता आपण शेतात घडलेल्या प्रसंगावरून येशू सभास्थानात प्रवेश करतो, परंतु तिथे देखील आपल्याला त्याच शब्बात विषयक प्रश्नाला तोंड द्यावे लागते. वाचूया आपण 9वं वचन. नंतर तो तेथून निघून त्यांच्या सभास्थानात गेला. हे लक्षात घ्या, तो त्यांच्या सभास्थानात गेला, आपल्या नव्हे. मंदिराच्या बाबतीतही त्यांनी काहीसे असेच म्हटले होते. सुरुवातीला ते देवाचे मंदिर होते, परंतु शेवटी तो म्हणतो, पहा तुमचे घर तुमच्यासाठी ओसाड सोडले आहे. पुढे आपण जाऊया 10 आणि 11 ही वचनं वाचूया. आणि पहा तेथे वाळलेल्या हाताचा एक माणूस होता. तेव्हा त्यांनी त्याला दोष लावावा म्हणून त्याला विचारले, शब्बात दिवशी रोग बरे करणे योग्य आहे काय? तो त्यांना म्हणाला, तुमच्यामध्ये असा कोण मनुष्य आहे की ज्याचे एकच मेंढरू असून ते शब्बात दिवशी खाचेत पडले तर तो त्याला उचलून बाहेर काढणार नाही? या वाळलेल्या हाताच्या मनुष्याला परुषी लोकांनी मुद्दाम येशूला सापळ्यात अडकवण्यासाठी तिथे बसवले असेल. तर त्यावरून असे दिसते की त्यांनी 2 महत्त्वाच्या गोष्टी मान्य केल्या होत्या. पहिली गोष्ट म्हणजे येशूकडे आजारी लोकांना बरे करण्याची शक्ती आहे. येशूच्या शत्रूंनी कधीही त्याच्या चमत्कार करण्याच्या सामर्थ्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले नाही. म्हणूनच त्यांनी या मनुष्याला तिथे बसवले असावे. दुसरी गोष्ट, त्यांनी हेही मान्य केले की जेव्हा एखादा असहाय्य मनुष्य त्याच्या समोर येतो तेव्हा तो दयाळूपणे त्याला बरे करतो. अगदी शब्बात दिवशी सुद्धा. किती मोठी कबुली. शब्बात दिवशी रोग बरे करणे योग्य आहे का, हा त्यांचा प्रश्न येशूला सापळ्यात अडकवण्यासाठी होता. पण प्रत्यक्षात येशूनेच त्यांना अडकवले. त्यांनी स्वतःच मान्य केले की शब्बात दिवशी मेंढराला वाचवणे योग्य आहे आणि मोशेच्या नियमशास्त्रात त्यासाठी परवानगी होती. पुढे आपण जाऊया 12वं वचन. तर मेंढरांपेक्षा माणसाचे मोल किती मोठे आहे, यास्तव शब्बात दिवशी सत्कृत्य करणे योग्य आहे. संपूर्ण प्रकरणाचे सार हे आहे, शब्बात दिवशी सत्कृत्य करावे का? मग त्यांचे उत्तर काहीही असो. पुढे जाऊया 13वं वचन. मग त्याने त्या माणसाला म्हटले, तुझा हात लांब कर. तेव्हा त्याने तो लांब केला आणि तो बरा होऊन दुसऱ्या हातासारखा झाला. येशूने शब्बात दिवशी त्या माणसाला बरे केले. त्याने नियमशास्त्र मोडले का? तुमचे उत्तर काय आहे? माझे उत्तर आहे की त्याने नियमशास्त्र मोडले नाही.
आता आपण परुशी लोक येशूच्या मृत्यूचा कट रचतात हा विषय थोडक्यात पाहणार आहोत. येथेच धार्मिक पुढारी आणि येशू यांच्यातील संबंध दुरावले. याच टप्प्यावर त्यांनी येशूला ठार मारण्याचा निर्णय घेतला. वाचूया आपण पुढचं वचन 14. नंतर पुरुषांनी बाहेर जाऊन त्याचा घात कसा करावा अशी त्याच्या विरुद्ध मसलत केली. आतापर्यंत परुशी लोकांचे येशूबरोबर मैत्रीपूर्ण संबंध होते. त्यांना त्याच्या यशात सहभागी व्हायचे होते, पण प्रभूने त्यांना साथ दिली नाही, म्हणून ते त्याचे शत्रू झाले. शब्बाताच्या प्रश्नावरून हा तडा गेला आणि संघर्ष उघड झाला. त्यानंतर हे द्वेषाने पेटलेले लोक त्याच्या मागे लागले आणि त्यांनी वधस्तंभापर्यंत त्याला सोडले नाही. त्यांनी त्याचा वध करायचा कट रचला. त्यांना त्याला अटक करायची होती, पण लोकांच्या भीतीमुळे ते थांबले. पुढे आपण जाऊया. 15वं वचन. पण हे ओळखून येशू तेथून निघाला. तेव्हा बरेच लोक त्याच्या मागे चालले व त्या सर्वांना त्याने बरे केले. परुशी लोकांच्या मनातील योजना ओळखून येशू काही काळ शांत राहिला, कारण त्याची वेळ अजून आली नव्हती. नेमून दिलेली वेळ येईपर्यंत ते त्याला स्पर्शही करू शकत नव्हते. या वचनात एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की येशूने त्या गर्दीतील केवळ काही मोजक्याच लोकांना बरे केले नाही, तर त्याने सर्वांना बरे केले. त्या काळात या घटनेचा लोकांवर किती खोलवर परिणाम झाला असेल याची आपण कल्पनाही करू शकत नाही. ती खरोखरच एक अत्यंत आश्चर्यकारक घटना होती. त्यांना येशूचा स्वीकार करणे किंवा त्याला नाकारणे यापैकी एकाची निवड करणे भाग होते. तटस्थ राहणे मात्र पूर्णपणे अशक्य होते. तो आजही वादग्रस्त आहे. शत्रू आजही त्याच्या मागे लागलेले आहेत. नवी घाणेरडी नाटके आणि पुस्तके त्याची निंदा करत आहेत. तुम्ही त्याचे मित्र आहात की शत्रू, यापैकी तुम्ही एकच कोणीतरी असू शकता. तो एकतर तुमचा तारणारा असेल किंवा न्यायाधीश असेल. तुम्ही येशू ख्रिस्ताला टाळू शकत नाही. त्याने मोठ्या लोकसमुदायाला बरे केले. जाऊया आपण पुढं 16वं वचन. आणि मला प्रकट करू नका अशी त्यांना ताकीद दिली. प्रभू येशू या पृथ्वीवर केवळ चमत्कार करण्यासाठी आला नव्हता, तो स्वतःला मशिहा म्हणून सादर करण्यासाठी आला होता. त्याला नाकारल्यानंतरही तो वधस्तंभाकडेच चालत राहिला, जगाचा तारणारा होण्यासाठी. त्याच्या चमत्कारांमुळे मोठा लोकसमुदाय त्याच्या मागे येऊ लागला. त्यामुळे त्याला आपल्या इच्छेनुसार सेवा कार्य करता आले नाही. जाऊया पुढं आपण आणि 17 ते 20 वचनं ही आपल्याला वाचायची आहेत, परंतु माझी विनंती आहे की कृपया ती वचने आपण स्वतः वाचावीत. चेपलेला बोरू तो मोडणार नाही, उलट जो कोणी त्याच्यावर विसंबून राहील त्या बोरूला तो सावरून धरेल, आणि मिणमिणती वात तो विझवणार नाही. जर एखादी व्यक्ती त्याला सातत्याने नाकारत राहिली तर ती मिणमिणती वात न्यायाच्या अग्नीत रूपांतरित होईल. प्रभू येशू ती वात विझवणार नाही, कारण मानवाला स्वतंत्र इच्छाशक्ती लाभलेली आहे. पुढे आपण जाऊया 21व्या वचनाकडे. आणि परराष्ट्रीय त्याच्या नावाची आशा धरतील. आजच्या काळात भविष्यवाणी पूर्ण होण्याची स्पष्ट हालचाल दिसत आहे, विशेषतः परराष्ट्रीयांच्या बाबत, कारण त्यांनाही तारण मिळणार आहे. आपल्या लोकांनी ख्रिस्ताला नाकारल्यामुळे त्याने कृपापूर्वक परराष्ट्रीयांकडे वळून त्यांना तारणाची संधी दिली. प्रेषितांची कृत्ये 26वा अध्याय आणि 18 वचनामध्ये आपण वाचतो की येशूने प्रेषित पाऊलाला परराष्ट्रीयांना सुवार्ता सांगण्यासाठी नेमले. मी तुला त्यांच्याकडे पाठवतो यासाठी की त्यांनी अंधारातून उजेडाकडे व सैतानाच्या अधिकारातून देवाकडे वळावे. म्हणून तू त्यांचे डोळे उघडावेस आणि त्यांना पापांची क्षमा व्हावी व माझ्यावरील विश्वासाने पवित्र झालेल्या लोकांमध्ये वतन मिळावे. आता आपण अक्षम्य पाप या विषयाचा थोडक्यात अभ्यास करणार आहोत आणि त्याच्यासाठी आपण 22 आणि 23 ही वचने वाचणार आहोत. मग आंधळा व मुका असलेल्या एका भूतग्रस्ताला त्याच्याकडे आणले आणि त्याने त्याला बरे केले. तेव्हा तो मुका बोलू व पाहू लागला. तेव्हा सर्व लोकसमुदाय आश्चर्यचकित होऊन म्हणाले, हा दाविदाचा पुत्र असेल काय? दुसऱ्या शब्दात सांगायचे तर हा आमचा मशीहा आहे, त्याच्याकडे अधिकार पत्र आहे. हा त्याने केलेला एक महान चमत्कार होता, मृतांना जिवंत करण्या इतका महान.
रोग्यांना बरे करणे आणि दुरात्मे काढणे ह्या येशूने केलेल्या सततच्या चमत्कारांमुळे लोकांना खात्री पटली की तो दाविदाचा पुत्र मशिहा आहे. पण परुषी लोक काय म्हणाले? वाचूया आपण 24वे वचन. परंतु परुषी हे ऐकून म्हणाले, भूतांचा अधिपती जो बालचबूल त्याच्या साह्याशिवाय हा भूते काढत नाही. हा अक्षम्य पापाचा प्रश्न आहे. असा प्रश्न विचारणे अत्यंत काळजीपूर्वकपणे टाळा, कारण हे पवित्र आत्म्याविरुद्ध केलेले दुर्भाषण आहे. पुढे आपण जाऊया. 25 ते 27 ही वचनं वाचूया. येशूने त्यांच्या मनातील कल्पना ओळखून त्यांना म्हटले, आपसात फूट पडलेले प्रत्येक राज्य ओसाड पडते आणि आपसात फूट पडलेले प्रत्येक नगर किंवा घर टिकणार नाही. सैतान जर सैतानाला काढत असेल तर त्याच्यात फूट पडली आहे, मग त्याचे राज्य कसे टिकणार? आणि मी जर बालजबूलच्या साह्याने भूते काढत असेन तर तुमचे लोक कोणाच्या साह्याने काढतात? म्हणून तेच तुमचा न्याय करतील. ते असे कधीही म्हणाले नसते की त्यांचे स्वतःचे लोक बालजबूलच्या साह्याने भूते काढतात. पुढे आपण जाऊया. 28वे वचन. परंतु मी जर देवाच्या आत्म्याच्या साह्याने भूते काढत आहे तर देवाचे राज्य तुमच्यावर आले आहे. मशीहाच्या उपस्थितीत देवाचे राज्य तुमच्यावर आले आहे. ख्रिस्त म्हणत आहे, मी येथे आहे. भूते काढण्याचे माझे सामर्थ्य, हीच माझी ओळख आहे. पुढे आपण जाऊया. 29 ते 32 ही वचनं आपल्याला वाचायची आहेत, परंतु मी तुम्हाला विनंती करतो की कृपया ही वचने आपण स्वतः वाचावीत. काल असे कोणतेही पाप घडले नाही जे प्रभू आज क्षमा करणार नाही, कारण त्याने सर्व पापांसाठी आपला प्राण दिला आहे. ख्रिस्ताद्वारे मिळणारे तारण मानवांच्या अंतःकरणात प्रत्यक्ष अनुभवता यावे यासाठी पवित्र आत्मा या जगात आला आहे. प्रियांनो, जेव्हा देवाचा आत्मा तुमच्याशी संवाद साधतो तेव्हा जर तुम्ही त्याच्या कार्याला विरोध केला तर अर्थातच त्याच्यासाठी तुम्हाला क्षमा केली जाणार नाही. तुम्हाला क्षमा केली जाणार नाही, कारण पवित्र आत्म्याने तुमच्यासाठी प्रत्यक्षात केलेली तारणदायी मुक्ती तुम्ही नाकारली आहे. आणि तुम्हाला नवीन जीवन प्रदान करणे हे देवाच्या आत्म्याचेच कार्य आहे. मार्क शुभवर्तमानाच्या अध्याय 3 मध्ये येशू ख्रिस्त स्पष्ट करतो की पवित्र आत्म्याच्या कार्याला सैतानाचे काम म्हणणे म्हणजे जाणीवपूर्वक सत्याला नाकारणे. हे क्षमा न होणारे पाप आहे. त्यावेळी पुरुषांनी देवाच्या स्पष्ट कार्याला चुकीचे ठरवले. हे अगदी अशा एका माणसासारखे आहे जो एखाद्या विशिष्ट आजारामुळे मृत्यूच्या दारात उभा आहे आणि डॉक्टर त्याला सांगतात की या आजारावर उपाय उपलब्ध आहे, परंतु तो माणूस तो उपाय घेण्यास नकार देतो आणि त्याचा मृत्यू होतो. तो आजारपणामुळे नव्हे तर तो उपाय घेण्यास नकार दिल्यामुळेच मेला. पापाच्या आजारावरही एक उपाय आहे आणि पवित्र आत्मा तो उपाय योजतो, परंतु जर तुम्ही त्याला विरोध केला तर मग त्यावर कोणताही उपाय उरत नाही. आजच्या काळात पाप अक्षम्य ठरवण्याचा हाच एकमेव मार्ग आहे. मत्तयाचं शुभवर्तमान 12वा अध्याय 34 या वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, अहो सापाच्या पिल्लांनो, तुम्ही वाईट असता तुम्हाला चांगल्या गोष्टी कशा बोलता येतील? कारण अंतःकरणात जे भरून गेले आहेत तेच मुखावाटे निघणार. अहो सापांच्या पिल्लांनो, तुम्हाला कदाचित आठवत असेल की बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाने देखील त्यांना याच नावाने संबोधले होते. पुढे आपण जाऊया. 35वे वचन. चांगला माणूस आपल्या अंतःकरणाच्या चांगल्या भांडारातून चांगल्या गोष्टी काढतो आणि वाईट माणूस आपल्या वाईट भांडारातून वाईट गोष्टी काढतो. अंतःकरणाच्या विहिरीत जे आहे तेच तोंडाच्या बादलीतून बाहेर येते असे म्हटले जाते. येशूने धार्मिक पुढाऱ्यांवर केलेली ही कठोर टीका हे दाखवून देते की त्याने त्यांना नाकारले होते. त्यांनी क्षमा न होणारे पाप केले होते का हे स्पष्ट नाही, पण त्यांच्याशी झालेली ताटातूट ही कायमची झाली होती आणि ती भरून निघणार नव्हती. पुढे आपण जाऊया. 36वे वचन. मी तुम्हाला सांगतो की माणसे जो जो व्यर्थ शब्द बोलतील त्याचा हिशेब त्यांना न्यायाच्या दिवशी द्यावा लागेल. व्यर्थ शब्द ही देवाची निंदा होय. 37वे वचन आपण पाहू. कारण तू आपल्या बोलण्यावरून निर्दोषी ठरशील आणि आपल्या बोलण्यावरून दोषी ठरशील. तुम्हाला दोषी ठरवले जाईल कारण तुम्ही तुमच्या अंतःकरणातील गोष्टी बोलत आहात.
आता आपण शास्त्री आणि परुषी चिन्ह मागतात या विषयाचा थोडक्यात अभ्यास करणार आहोत. त्यासाठी आपण मत्याचे शुभवर्तमान 12वा अध्याय आणि 38 हे वचन वाचूया. तेव्हा शास्त्री व परुषी यांच्यापैकी काही जण त्याला म्हणाले, गुरुजी, तुमच्या हातचे चिन्ह पाहावे अशी आमची इच्छा आहे. शास्त्री आणि परुषी आता येशू सोबत वागण्यासाठी आणखी एका नाजूक युक्तीचा अवलंब करीत आहेत. एखादे चिन्ह म्हणजे चमत्कार मागून ते जणू काही त्याच्या कार्याशी किंवा योजनेशी सहमत असल्याचा आव आणत आहेत. परंतु केवळ एखादे चिन्ह पाहून विश्वास ठेवण्याचा त्यांचा मुळीच हेतू नाही. ते तर त्याला जाळ्यात पकडण्याचा प्रयत्न करत आहेत. प्रभू त्यांना कशा प्रकारे उत्तर देतो हे लक्षपूर्वक पहा. 39वे वचन आपण पाहू. त्याने त्यांना उत्तर दिले, दुष्ट आणि व्यभिचारी पिढी चिन्ह मागते, परंतु योना संदेष्टा याच्या चिन्ह वाचून तिला दुसरे चिन्ह मिळणार नाही. योनाचे चिन्ह काय होते? तो काय म्हणतो ऐका. 40वे वचन. कारण जसा योना 3 दिवस व 3 रात्री मोठ्या माशाच्या पोटात होता, तसा मनुष्याचा पुत्र 3 दिवस व 3 रात्री पृथ्वीच्या पोटात राहील. प्रभू येशूने त्यांना कोणतेही चिन्ह देण्यास स्पष्टपणे नकार दिला. त्याऐवजी त्याने त्यांचे लक्ष जुन्या करारातील 2 घटनांकडे वेधले. पहिली घटना म्हणजे योना संदेष्टाचा वृत्तांत होय. योना माशाच्या पोटात असताना त्याला जणू काही मेलेल्यातून पुन्हा जिवंत करण्यात आले होते. देवाने त्याला अंधकार व मृत्यूच्या गर्तेतून बाहेर काढून प्रकाश व जीवनाकडे आणले. योनाचा हा अनुभव येशू ख्रिस्ताचे भविष्यातील पुरले जाणे आणि पुनरुत्थान यांचे एक प्रतीक होता. जाऊया आपण पुढे. 41वे वचन. निनवेचे लोक न्यायकाळी या पिढीबरोबर उभे राहून हिला दोषी ठरवतील, कारण त्यांनी योनाच्या उपदेशावरून पश्चाताप केला आणि पहा, योनापेक्षा थोर असा एक येथे आहे. मोठ्या माशाच्या पोटातून चमत्कारिकरित्या सुटका झाल्यानंतर निनवेवासियांनी योना आणि त्याच्या संदेशाचा स्वीकार केला आणि त्यांनी पश्चाताप केला. एक राष्ट्र म्हणून इस्रायलच्या कृतींनी निनवेला मात्र अधिकच बिकट स्थितीत आणून ठेवले आहे, कारण तिने आपल्या मशिहाचा स्वीकार केला नाही आणि पश्चातापही केला नाही. येशूने त्यांना ज्या दुसऱ्या घटनेचा संदर्भ दिला ती शल्मोन राजाशी संबंधित आहे. वाचूया आपण 42वे वचन. दक्षिणेकडची राणी न्यायकाळी या पिढीबरोबर उठून हिला दोषी ठरविल, कारण ती शल्मोनाचे ज्ञान ऐकण्यास पृथ्वीच्या सीमेपासून आली आणि पहा, शल्मोनापेक्षा थोर असा एक येथे आहे. येशू योनापेक्षा आणि शल्मोनापेक्षाही थोर होता. शबाच्या राणीने शल्मोनाविषयी ऐकले आणि त्याचे ज्ञान ऐकण्यासाठी ती पृथ्वीच्या अगदी टोकावरून प्रवास करून आली. आणि प्रभू येशू ख्रिस्त तो स्वर्गातून आला होता, तरीही लोकांनी त्याचे ऐकले नाही. प्रियांनो, हीच आमची शोकांतिका आहे. आम्हाला कळतं पण वळत नाही. देव आम्हाला जवळ घेण्याचा प्रयत्न करतो, परंतु आम्ही मात्र दूर जाण्याचा प्रयत्न करतो. काय आमच्या आचरणात आम्ही बदल करणार आहोत का? आपण प्रार्थना करूया. आमच्यावरती प्रीती करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, तुझे आभार मानतो. होय प्रभूजी, आमच्या जीवनामध्ये बदल असावा. आम्ही खऱ्या अर्थाने बदललेले असावे. आमचं मन प्रभूजी परिवर्तित व्हावं अशी तुझी इच्छा आहे. परंतु बापा, आम्ही आमच्या स्वभावानुसार दैहिक कृत्यांच्या द्वारे आम्ही तुला नाकारतो. परंतु बापा, तुझी इच्छा आहे की आम्ही तुला स्वीकारावं आणि जे आशीर्वाद तू आम्हासाठी राखून ठेवलेले आहेत ते आम्हाला प्राप्त व्हावेत. आणि म्हणूनच प्रभूजी, आम्ही पुन्हा एकदा तुझ्यामधलं आमचं नातं सुधारण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत. तुझ्या वचनांच्या द्वारे तू आम्हाला आशीर्वादित कर. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे मागतो म्हणून तू ऐक. आमेन. ख्रिस्ताची प्रीती आपणाबरोबर सदैव असो.
प्रियांनो, आजच्या भागातून आपण शिकलो की देवाला बाह्य नियमापेक्षा हृदयाची स्थिती अधिक महत्त्वाची आहे. येशूने दाखवून दिले की शब्बात हा माणसासाठी आहे आणि दया ही नियमापेक्षा श्रेष्ठ आहे. आपण पाहिले की काही लोकांनी येशूचे चमत्कार पाहूनही त्याला नाकारले आणि चुकीचे आरोप केले. यामधून आपल्याला इशारा मिळतो की आपण आपल्या हृदयाला कठोर होऊ देऊ नये, पण सत्याला नम्रतेने स्वीकारावे. येशूने यवनाचे चिन्ह सांगून आपल्या मृत्यू आणि पुनरुत्थानाची झलक दिली आणि लोकांना पश्चाताप करण्याचे आवाहन केले. तसेच त्याने शिकवले की आपल्या शब्दावरून आपले हृदय प्रगट होते. म्हणून आपण आपल्या जीवनात शुद्धता आणि सत्यता ठेवली पाहिजे. पुढील भागात आपण पाहणार आहोत की येशू दृष्टांताद्वारे देवाच्या राज्याचे गूढ कसे उलगडतो. तोपर्यंत आपल्या हृदयाला मऊ ठेवा, दयेने वागा आणि देवाच्या सत्यात चालत राहा. धन्यवाद. मागील कार्यक्रमातील प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय बी. मलाखी 3:1 या वचनानुसार निरोप्या बाप्तिस्मा करणारा योहान होता. आजचा प्रश्न, येशूने शास्त्री आणि परुषी यांना कोणते चिन्ह दिले? ए. मेघधनुष्याचे, बी. अंजिराच्या झाडाचे, सी. आकाशातील ताऱ्याचे, डी. योनाचे. प्रियांनो, या प्रश्नाचे उत्तर उद्या सकाळी 6 वाजण्याच्या आधी पर्याय ए, बी, सी किंवा डी लिहून आपले नाव, पत्ता आणि ठिकाण यासोबत मोबाईल नंबर 7021474742 वर SMS किंवा व्हॉट्सॲप करा. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा.